चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नावाने करूयात. तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरात आणि तुळशीसमोर काढण्यासाठीच्या रांगोळ्या बघणार आहोत. आणि सर्व प्रकारच्या म्हणजे 8 ते 10 रांगोळ्या आहेत. छोट्या-छोट्या एकदम आपल्या हाताच्या आकाराच्या एवढ्याच आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जमतीलही अशाच आहेत. नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलं आहे, जेणेकरून कमी वेळात तुम्हाला पटकन अशी सुंदर रांगोळी काढता यावी. तर पहिली रांगोळी आपण गणपती बाप्पाचं नाव काढून घेतलं आहे, श्री गणेशाय नमः. आणि खाली असं फूल काढलेलं आहे. आणि अशा मिक्स रांगोळ्या आहेत, काही टिपक्यांच्या आहे, काही फिंगर रांगोळ्या आहेत आणि 2 रांगोळ्या, एक स्वामींच्या नावाची आणि गणपती बाप्पाच्या नावाची, अशा मिक्स आहेत. आणि व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, अजिबात स्किप करू नका. एकदम सोप्याच आहे रांगोळ्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करा. पुढची रांगोळी आपली स्वामी समर्थांच्या नावाची. भरपूर टूल्स वगैरे अवेलेबल आहेत बाजारामध्ये, म्हणजे रेडीमेड आपण स्टेन्सिल वगैरे नावांच्या त्या पण अवेलेबल आहेत. पण कधी-कधी वाटतं की स्वतःच्या हाताने आपण असे नावं काढावे. तर तुम्ही अशी रांगोळी ट्राय करू शकतात. आणि तुम्हाला जर असे हाताने म्हणजे बोटाच्या चिमटेने जर नावं काढायची असेल देवांचे, तर एकदम बारीक रांगोळी वापरा, म्हणजे ती पसरत नाही आणि रेष पण एकदम बारीक येते नाव काढताना. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि विसरला असाल सबस्क्राईब करायला, तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवल्या जातात. कमी कलरमध्ये कशा रांगोळ्या काढायच्या, कमी वेळात. आणि तुमच्या घरासमोर जर कमी जागा असेल, तरीही तुम्ही ह्या रांगोळ्या तिथे ट्राय करू शकतात. आणि एकदम व्यवस्थित मी समजून पण सांगत असते की कशी रांगोळी काढली जाते वगैरे. एकदा तुमची प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला आपोआप येईल. पण जे नवीन मेंबर्स आहे त्यांना समजलं पाहिजे म्हणून मी हे एक्सप्लेन करत असते. तर आपली 2 रांगोळ्या झालेल्या आहेत. ज्यांना तुळशीसमोर आणि देवासमोर ही रांगोळी काढायला आवडते, त्यांच्यासाठी छान ऑप्शन आहे हा. आणि यातल्या काही रांगोळ्या अशा आहे की तुम्ही दारासमोरही काढू शकतात, कारण की कमी जागेत काढणाऱ्या पण, म्हणजे कमी जागेत काढता येणाऱ्या पण रांगोळ्या आहेत यामध्ये. भरपूर मैत्रिणी रांगोळ्या बघून ट्राय करताय, नवीन नवीन डिझाईन शिकताय, मला कमेंट्स पण करताय. तर अशाच तुम्ही नवीन डिझाईन शिकत राहा मैत्रिणींनो. मी रोजच तुमच्यासाठी छान छान रांगोळ्या घेऊन येत जाईल. आणि आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल, नवीन मेंबर्स असाल, तर आधीचे पण व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला रांगोळ्या आवडतील. पुढची रांगोळी आपली 4 ते 4 टिपक्यांची आहे. रांगोळी काढल्यानंतर आपल्या दारासमोर खूप प्रसन्न वाटतं. तर नक्कीच रांगोळी काढत जा मैत्रिणींनो. आणि म्हणजे आपल्या घरामध्ये पण एक आनंदाचं, खेळीमेळीचं वातावरण तयार होतं. म्हणजे जेव्हा आपलं मन जेव्हा प्रसन्न राहील ना, आनंदी राहील, तेव्हा आपलं घरात पण व्यवस्थित लक्ष राहतं. जास्त असे रुसवे-फुगवे राहत नाही. तर नक्कीच रांगोळी काढा. ॲटलीस्ट आपल्या घरामध्ये शांती राखण्यासाठी तरी तुम्ही रांगोळी काढत जा. अजून भरपूर फायदे रांगोळी काढण्याचे. एक डेकोरेशन म्हणून पण रांगोळी काढली जाते. आणि लग्न समारंभामध्ये पण बघा, आपण नवरदेव नवरीचं जेव्हा स्वागत करतात तेव्हा पण रांगोळी काढली जाते. एखाद्या शॉपचं ओपनिंग असतं, नवीन दुकान जेव्हा ओपन करतो आपण, पूजा वगैरे केली जाते, तिथे पण रांगोळी काढली जाते. म्हणजे किती ठिकाणी रांगोळी काढली जाते बघा तुम्ही. तर मग एवढं आपल्या रांगोळीला महत्त्व आहे, तर आपण आपल्या दारासमोर का नाही रांगोळी काढली गेली पाहिजे.
नक्कीच रांगोळी काढत जा. तुमच्या छोट्या मुला-मुलींना पण रांगोळी काढायला शिकवा. म्हणजे ते पण आपली पुढची पिढी ती आपली आपणच त्यांना शिकवलं पाहिजे. जेव्हा ते आपण त्यांना शिकवू, तर ते पण आपली परंपरा जपतील. पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे. एकदम झटपट, पटापट होणाऱ्या रांगोळ्या आहेत. 1-1, 2-2 मिनिटाच्याच रांगोळ्या आहेत. आणि ह्या आपला रोज दुपारी 1 वाजता लाँग व्हिडिओ अपलोड होतो. त्यामध्ये 3 ते 4 रांगोळ्या मी नेहमीच दाखवते किंवा कधी-कधी आठवड्याच्या 8 दिवसांच्या म्हणजे 7 दिवसांच्या रांगोळ्या पण घेऊन येत असते. तर तुम्ही रांगोळीसाठी 10 मिनिटाचा 8 ते 10 मिनिटाचा वेळ काढून ठेवा बाजूला आणि रोज रांगोळी बघत जा. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल, तुमचं काम आवरेल तेव्हा, जसा टाईम मिळेल संध्याकाळी बघा, कधी पण बघा, पण व्हिडिओ बघा आणि रांगोळ्या शिका नवीन. आणि दारासमोर रोज नवीन रांगोळ्या काढा. पुढची रांगोळी पण मध्ये अशी येल्लो कलर, पिवळ्या कलरमध्ये लाईन काढून घेतली. त्याच्या बाजूने लाल कलरने काढून घेतली आहे. आत्ता आपण जो सर्कल काढला बोटाच्या मदतीने, तुम्हाला जेवढा 2 वेळा जर फिरवला ना तेवढा तो मोठा होईल. तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे तसा 2 ते 3 वेळा फिरवायचा म्हणजे आकार मोठा-मोठा होत जातो. पुढची रांगोळी पण त्याच पॅटर्नमधली, पण थोडी डिझाईन चेंज केली आपण. ज्या मैत्रिणी वेळ काढून व्हिडिओ बघतात, रांगोळ्या ट्राय करतात, त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. आणि कमेंट्स पण करतात बघा काही मैत्रिणी, त्यांना तर मी रिप्लाय देतच असते. कमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या काढायला आवडतात हे पण तुम्ही सांगू शकतात. मी तसा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी त्या रांगोळ्या तयार करत राहील. आणि कशा वाटताय रांगोळ्या ते पण कमेंट करून नक्की सांगा. विसरून जाता मैत्रिणींनो तुम्ही. व्हिडिओ बघता, रांगोळ्या पण ट्राय करता, पण कमेंट्स करायला विसरून जातात. तर नक्की कमेंट्स करा. काहीच वेळ नाही लागत कमेंट्स करायला. पुढची रांगोळी आपली 4 ते 4 टिपक्यांची आहे आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल किंवा ठरवून ठेवा ह्या दिवशी आपण ही काढू, ही तुळशीसमोर काढू, ही देवासमोर काढू. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच सुंदर सुंदर सोप्या रांगोळ्या घेऊन येणार आहोत. तर भेटूया अशाच सोप्या सुंदर झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद.